1500 रुपये मला आठवते की एखाद्या महिलेला जर 1500 रुपये महिना मिळत असेल तर त्या 1500 रुपये महिना स्वागत करणार। याचप्रमाणे माजी खासदार देवेंद्र फडणवीस म्हणे त्याविषयी की माजी खासदार म्हणताना खूप जड जाते म्हणे डॉक्टर साहेब, पण माझी असते, बरोबर नाही काय? तर माजी खासदार या ठिकाणी माजी खासदार नवनीत राणा या ठिकाणी उपस्थित आहे, त्या सुद्धा भाजपच्या नेत्या आहे, त्यांचे स्वागत करतो। हा युवासन पार्टीचा प्रोग्राम आहे हे सांगतो। या ठिकाणी उपस्थित आदरणीय आरडीसी भटकर साहेब उपस्थित आहे। या ठिकाणी तहसीलदार साहेब विजयजी लोखंडे आहे। या ठिकाणी आमचे उपस्थित घोडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे महिला बाल कल्याणचे। त्याचप्रमाणे भडांगीजी उपस्थित आहे आणि आमच्या सगळ्यांनी ज्यांनी धनोटे साहेब उपस्थित आहे। आणि या ठिकाणी उपस्थित ज्या महिलांनी अहोरात्र मेहनत करून आमच्या अंगणवाडी सेविका या सगळ्यांनी यांना निमंत्रण देण्यासाठी, माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना निमंत्रण देण्यासाठी ज्यांनी मेहनत केली अशा आमच्या ताई चिखलतर ताई उपस्थित आहे, ठाकरे ताई आहे, कोतरे ताई आहे, ब्राह्मणे ताई आहे, काळे ताई आहे, पाटणकर ताई आहे आणि संपूर्ण सर्व अंगणवाडी सेविका या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो। आणि जेवढ्या बहिणी माझ्या या हॉलमध्ये आहे, वरती बसलेल्या आहे, हॉलच्या बाहेर बसलेल्या आहे, सगळ्या बहिणींना भावातर्फे मनापासून साष्टांग नमस्कार करतो, वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। कारण की तुम्हाला माहित आहे की आता येणाऱ्या काही दिवसातच राखीचा प्रोग्राम आहे आणि बहिणीला जेव्हा राखी आली की भावाकडनं काही अपेक्षा असते, म्हणून राज्याच्या महायुती सरकारने सगळ्या बहिणींसाठी इतकी चांगली योजना आणली की या योजनेमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्या सगळ्यांच्या इथे नोंदी झालेल्या आहे या सगळ्यांना 17 तारखेला सगळ्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये येणार। 3000 रुपये। आणि आज या ठिकाणी बहिणीच्या खात्यामध्ये 3000 आणि महिन्याचे 1500 रुपये। मला आठवते की एखाद्या महिलेला जर 1500 रुपये महिना मिळत असेल तर त्या 1500 रुपये महिना त्या महिलेसाठी किती मोठा होते। कारण मला आजही आठवते की मी सुद्धा एका गरीब कुटुंबामध्ये जन्म झाला, जेव्हा माझी आई तांदूळामध्ये गव्हामध्ये 20 रुपये 25 रुपये लपून ठेवत होती आणि ते लपून ठेवल्यानंतर ते महिन्याचे जमा झाल्यानंतर बोंडे साहेब काहीतरी त्या 500 रुपयात 1000 रुपयात काहीतरी घ्यायचं, काहीतरी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी, मुलीच्या शिक्षणासाठी, कोणाच्या एखाद्या तब्येतीसाठी ते 20 रुपये 10 रुपये कामात आले पाहिजे। मी अनेकदा त्या गव्हामधले तांदूळामधले पैसे माझ्या डोळ्यांनी पाहिले की त्या 20 रुपयाचं 10 रुपयाचं काय महत्व आहे। पुणे 1500 रुपये मला असं वाटतं की महिलांच्या जीवनामध्ये एक मोठा आधार या महायुती सरकारने, मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। आणि मला हेही आठवते की या 1500 रुपयामध्ये एक खट्टे 2 महिन्याचे जे पैसे येत आहे, राखीच्या पहिले पैसे येत आहे, तर नक्कीच आमच्या बहिणी मुलांसाठी कपडे घेतील, काहीतरी गोड पदार्थ घरामध्ये तयार करतील, काहीतरी आमच्या आई बहिणीसाठी काही साडी घेतील, काही ना काही या 3000 रुपयामध्ये चांगल्या प्रकारे राखी साजरी होईल आणि येणाऱ्या 10-15 दिवस आपल्या घरामध्ये सण साजरा होईल। या 3000 रुपयामध्ये असा फायदा आपल्या प्रत्येक बहिणीला खऱ्या अर्थानं या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी अनेक लोक टीका करतात की 3000 1500 रुपये महिना हा इलेक्शनच्या तोंडावर दिलेला आहे, पण मला एक लक्षात ठेवा की देणाराचं देत राहावं
आणि घेणाऱ्यांनी घेत राहावं, पण देणारा आधी दिलं पाहिजे, मग दिलं त्याला काही अर्थ राहत नाही. तुम्ही पाहिलं नवनीत राणाच्या इलेक्शन मध्ये जे भाषण झाले, खटाखट खटाखट 8,500 रुपये येणार होते, आले का? ते आता पडल्या, बिचारा घरी बसल्या, पडल्या नाही का? जर एखाद्याच्या आयुष्यामध्ये खोटच बोलायचं आहे आणि काहीतरी मिळवायचं आहे, तो जीवनामध्ये कोणाला काही देऊ शकत नाही. द्यायची तर धम्मक असली, काही मिळवायच्या आधी त्याच्या खात्यामध्ये दिलं पाहिजे. ते महायुती सरकारने देत आहे, ते देणं करत आहे. आणि आज नवनीत राणा पराभूत झाल्या. एवढी रात्रंदिवस मेहनत केली, ज्या ताकदीनं त्यांनी महिलांचा आवाज बनवून, या महाराष्ट्राचा आवाज बनवून, त्या आदिवासी, शोषित, शेतकरी, सर्वसामान्य महिलांचा आवाज बनवून त्यांनी पार्लमेंट मध्ये नेहमी आपला आवाज बनवून काम केलं. गोरगरिबांसाठी आवाज उचलला. मला आठवतं की या ठिकाणी अंगणवाडी सेविकांसाठी मानधन वाढलं पाहिजे, यासाठी पहिला आवाज जर पार्लमेंट मध्ये कोणी उचलला असेल तर नवनीत राणांनी तुमचा आवाज उचलला आणि त्या ठिकाणी मागणी केली होती 21,000 रुपये यांना त्या ठिकाणी मानधन मिळालं पाहिजे. या ठिकाणी आमच्या एसडीओ मीनू मॅडम सुद्धा आल्या, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. आणि सगळ्यांना पेन्शन भेटलं पाहिजे. या ठिकाणी पेन्शन भेटून त्या ठिकाणी किमान 26,000ची मागणी आमच्या अंगणवाडी सेविकांची होती आणि त्यांना कायमस्वरूपी परमनंट केलं पाहिजे, ह्या आमच्या बहिणींची सगळ्यांची मागणी होती. आणि त्या मागणीचा आवाज नवनीत राणांनी पार्लमेंट मध्ये उचलला, राज्यसभेमध्ये बोंडे साहेबांनी उचलला आणि सगळ्यात या महायुतीमध्ये अनेक आमदार जिल्ह्यामध्ये जेव्हा आमच्या बहिणींनी आंदोलन सुरू केलं, अंगणवाडी सेविकांनी मदतनीस नाही तर सगळ्यात पहिले त्या आंदोलनाला भेट कोणी दिली? मी दिली आणि त्यांना समर्थन दिलं आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्याची माहिती दिली की या ठिकाणी पूर्ण राज्यात आंदोलन चालू आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू आहे, यांचं मानधन वाढवलं पाहिजे, यांना परमनंट केलं पाहिजे, यांना पेन्शन लागू केली पाहिजे. तेव्हा 10,000 रुपये तुमचं त्या ठिकाणी 10,000 मला वाटते 300 रुपये ना, 10,300 रुपये. पण तुम्हाला एक सांगतो, आज हे 3,000 रुपये जे मिळत आहे, जेव्हा 3,000 देण्याची धमक आमच्या बहिणींना त्यांच्या खात्यापर्यंत मिळाला पाहिजे, तर त्या ठिकाणी ही सरकार येणाऱ्या काळामध्ये मी विश्वास देतो की 26,000 रुपये घेतल्याशिवाय आम्ही चुपचाप बसणार नाही आणि तुम्हाला परमनंट केल्याशिवाय सुद्धा स्वस्त बसणार. कारण की ही ताकद या सरकारमध्ये आहे, या सरकारच्या नेत्यांमध्ये आहे. आणि तुमचा भाऊ प्रत्येक क्षणी, प्रत्येक संकटामध्ये कुठल्या सरकारची पर्वा करणार नाही, कुठल्या मंत्र्यांची पर्वा करणार नाही, एक भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहील, हे तुम्हाला मी वचन देतो. कारण की आज या ठिकाणी सगळ्या आमच्या बहिणी इथे उपस्थित आहे आणि सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये पहिलं प्रमाणपत्र जर कोणी देत असाल तर तुमचा भाऊ रवी राणा देत आहे. आणि हे प्रमाणपत्रच नाही, हे प्रमाणपत्र शासकीय आहे. पण माझ्या बहिणींनी राखीमध्ये माझी दिलेली साडी घातली पाहिजे म्हणून रवी राणा स्वतःच्या खिशातून साडी चोळी सुद्धा देत आहे. हे शासनाची नाही आहे, शासनाने दिली, हे मी देत आहे साडी चोळी. आणि या बहिणींनी माझी दिलेली भावाची साडी हे खऱ्या अर्थानं तिथे राखीमध्ये घातली पाहिजे. या उद्देशाने त्याचं वाटप सुद्धा या ठिकाणी होणार आहे. आणि प्रमाणपत्र प्रत्येकाला मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. शेवटच्या महिलेला साडी चोळी, शेवटच्या महिलेला प्रमाणपत्र हे तुम्हाला मिळालं पाहिजे, तिथपर्यंत शेवटपर्यंत मी इथे थांबणार आहे. आणि सगळ्यांच्या इथे जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. मला माहित आहे, मला 1 घंटे आधी फोन आला की लहान मुलं आहे आणि त्यांना भूक लागली आहे, म्हणून ताबडतोब म्हटलं पार्लेजीचे बिस्किट आहे त्यांना, त्याच्यामुळे ग्लुकोज पण राहते ना, बिस्किट मिळाले की लहान मुलांना, कारण की आपण उपाशी राहू शकतो, पण लहान मुलांना तर बिस्किट द्यावं लागेल. तर या ठिकाणी सगळ्यांना जेवणाची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केली आहे. पण आज मी एवढंच सांगतो आपल्याला
की या ठिकाणी आमच्या महिला अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये ग्रामीण मधून शहरामधून आलेल्या महिला ज्या आहेत आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करतात आणि आपल्या पोटाला तळा देऊन आपल्या मुलं शिकले पाहिजे, आपल्या घरामधला परिवारातला मुलगा मुलगी मजबूत झाला पाहिजे, ही भावना खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्या महिलांची राहते. पण मला एवढं म्हणणं आहे बोंडे साहेब की 3000 रुपये सरकारने देण्याचं सुरू केलं. दिवाळी नंतर इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना 1500 जागी 3000 रुपये केले. 3000 रुपये केले पाहिजे ना. आणि 3000 रुपये पहिले कोणी काही दिलाय तर नंतर काही मिळणारच आहे. जर 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. काय द्या? आशीर्वाद कसा द्यावा लागते? असा द्यावा लागते नवनीत कोण कोण आशीर्वाद देणार हात वरती करा. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन. बरोबर आहे काय? तिकडे आशीर्वाद देणार नाही काय? बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही काय? अरे आज एक लक्षात ठेवा की या सरकारने पहिले दिलेला आहे, पहिले देत आहे आणि ज्याचा खाल्लं त्याला जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची पर्वा करू नका. जो आपल्या सोबत उभा आहे त्याच्या सोबत आपण उभं राहा, हे वचन सुद्धा आपण घेऊन पुढे गेलो पाहिजे. कारण की आपण नेहमी विचार करतो सरकारचं येतं तर घेत राहायचं आणि सरकारनं दिलं घेत राहायचं पण त्याला वापस देत राहायचं तर देणाऱ्या सरकारी अजून मजबूतीने सरकार देत राहील, नेते देत राहील आणि आमच्या गोरगरिबांचं कुठेतरी भलं होईल. हा विचार करायला पाहिजे ना आपण. नाही तर आता मला माहित आहे पावसाळ्याचे दिवस चालू आहे, अनेक मेंढकं बाहेर निघतात आणि त्या मेंढकांना एकच असते की रवी राणा खराब आहे, रवी राणाचा हा काम आहे, रवी राणाचं ते काम आहे. अरे 5 वर्ष कुठे गेला तो बाबा? तर रवी राणावर टीका होणारे खूप टीका होईल, बोंडे साहेबांवर टीका होईल, नवनीत राणावर टीका होईल. पण एक लक्षात ठेवा, जो 5 वर्ष आपल्या सोबत राहते तो आपल्या परिवाराचा सदस्य असते. जो बरसाती मेंढकासारखा बाहेर निघते बरसात गेल्यानंतर गायब होऊन जाते. म्हणून या बरसाती मेंढक्यांपासून सावधान राहा. अनेक लोक म्हणतात आता नवनीत राणाला पाडलं, आता रवी राणाचा नंबर आहे. अरे रवी राणा हा खाली हात आला होता, खाली हात जाणार आहे. रवी राणाच्या जीवनामध्ये एकच आहे उदाहरण, गरिबी आली तर लाजाचं नाही आणि श्रीमंती आली तर माझाचं नाही, या विचाराने रवी राणा काम करतो. आज 12 महिने इलेक्शन असो की नसो प्रत्येक गरीबाच्या घरी किराणा पोहोचवणं, त्या गरीबाच्या घरी दिवाळी झाली पाहिजे आणि 10 येणाऱ्या 14 तारखेपासून डॉक्टर साहेब 1 लाख कुटुंबाच्या घरी किराणा वाटणार आणि 1 लाख कुटुंबाच्या घरी त्या किराणाच्या थैलीमध्ये साडी सुद्धा राहणार आहे, जे दिवाळीला आमच्या बहिणींनी घातली पाहिजे. या ठिकाणी राखीची साडी इथे मिळेल आणि दिवाळीची थैलीमध्ये मिळेल. अरे किती पैसे जमा करा, सगळं इनकमिंगच आहे, आउटगोइंग नाही आहे. एखाद्या नेत्याला मला विचारायचं आहे, इतक्या वर्ष सरकारमध्ये असता, इतक्या वर्ष सत्ता भोगता, इतक्या वर्ष आमदार असता, खासदार असता, अरे सगळं इनकमिंग जे करता तुम्ही थोडं गरिबांना आउटगोइंग करा. भर भरून हे गरीब लोक आशीर्वाद देतात. हे उदाहरण रवी राणा आहे. पण रवी राणाला साडी वाटली त्याच्यावर टीका, रवी राणाने किराणा वाटला त्याच्यावर टीका. अरे मी सगळ्या नेत्यांना सांगतो रवी राणा किराणा वाटते, तुम्ही मुठभर फक्त साखर वाटून दाखवा.